हाय स्टुडंट्स, या भागात आपण गणित भाग 2 चे तिसरे प्रकरण वर्तुळ यातील पुढील भाग अभ्यासणार आहोत। मला खात्री आहे तुम्ही पेन आणि वही घेऊन बसलेले असाल। ठीक आहे, तर पहा, यामध्ये मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की एका प्रतलातील एखादी रेषा त्याच प्रतलातील वर्तुळाला किती बिंदूंत छेदेल। पहा, विचार करा। आपल्याला यावर विचार केल्यावर असं लक्षात येतं की एक शक्यता अशी आहे की प्रतलात एखादं वर्तुळ असेल, त्याला एखादी रेषा छेदणारच नाही, कोणत्याही बिंदूत छेदणार नाही। आणि दुसरी शक्यता अशी आहे की एखादी रेषा वर्तुळाला फक्त एका आणि एकाच बिंदूत छेदेल। पहा, या आकृतीमध्ये बी केंद्र असलेले वर्तुळ आपल्याला दिसते आणि रेषा एम जी आहे ती या वर्तुळाला फक्त आर या एकाच बिंदूत छेदते। तर या शक्यतेमध्ये ही जी रेषा आहे, अशा रेषेला आपण वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतो। ठीक आहे, ही दुसरी शक्यता झाली। त्यानंतर तिसरी शक्यता अशीही आहे की प्रतलातील वर्तुळाला एखादी रेषा दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदू शकते। आता इथे आकृतीमध्ये तुम्ही पहा, प्रतलामध्ये सी केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाला रेषा एन ही पी आणि क्यू या दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदताना आपल्याला दिसते। तर या शक्यतेमध्ये ही जी रेषा आहे, जी वर्तुळाला दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदते, अशा रेषेला आपण वर्तुळाची वृत्तछेदिका असे म्हणतो। आता आपण स्पर्शिकेची व्याख्या पाहूया। पहा मग, व्याख्या: स्पर्शिका कशाला म्हटलेलं आहे आपण? तर प्रतलामध्ये रेषा व वर्तुळ यांच्यामध्ये एकच सामायिक बिंदू असेल तर त्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात व सामायिक बिंदूला स्पर्शबिंदू असे म्हणतात। तर पहा, या आकृतीमध्ये आताच आपण पाहिलं की प्रतलामध्ये हे बी केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला ही रेषा एम या आर या एकाच बिंदूमध्ये छेदते। तर पहा, मग ही वर्तुळासाठी ही रेषा एम ही स्पर्शिका झाली आणि हा जो सामायिक बिंदू आहे आर, याला आपण काय म्हणणार? स्पर्श बिंदू। ठीक आहे, तर स्पर्शिका ही संकल्पना व्यवस्थित लक्षात घ्या। त्यानंतर पाहूया वृत्तछेदिकेची व्याख्या। पहा, प्रतलामध्ये वर्तुळाला दोन भिन्न बिंदूंत छेदणाऱ्या रेषेला वर्तुळाची वृत्तछेदिका म्हणतात। आता पहा, आत्ताच आपण पाहिलं की प्रतलामध्ये हे सी केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला रेषा एन दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदते। तर ही रेषा एन ही या वर्तुळासाठी वृत्तछेदिका आहे। तर वृत्तछेदिका ही संकल्पना ही व्यवस्थित लक्षात घ्या। पहा, इथे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे वर्तुळावरील दोन भिन्न बिंदूंना जोडणारा रेषाखंड विचारात घेता, तेव्हा त्या रेषाखंडाला आपण वर्तुळाची जीवा म्हणतो। आणि फरक लक्षात घ्या, जीवा आणि वृत्तछेदिका यातील। तर दोन भिन्न बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा। या ठिकाणी रेख पी क्यू ही जीवा आहे, तर रेषा पी क्यू म्हणजेच ही रेषा एन ही रेषा म्हणजे वृत्तछेदिका आहे। आता पहा, या आकृतीमध्ये ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि या केंद्राला एल ही ए या बिंदूत स्पर्श करणारी स्पर्शिका आपल्याला दिसते आणि हा स्पर्शबिंदू केंद्राला जोडणारी त्रिज्या ओ ए या आकृतीमध्ये आपल्याला दिसते। तर ही त्रिज्या आणि स्पर्शिका यांच्यासाठी गुणधर्म असा आहे की ही रेषा एल म्हणजेच ही स्पर्शिका ही या त्रिज्येला लंब असते। आता तुम्ही म्हणाल, कुठून आला हा गुणधर्म? तर ठीक आहे, आपण थोडा वेळ असं मानूया की ही रेषा या त्रिज्या ओ एला लंब नाही। ठीक आहे, काय मानलं आपण? ठीक आहे की ही रेषा त्रिज्या ओ एला लंब नाही। आणि असं जेव्हा असेल तर त्यावेळी काय होणार? पहा,
ही जी रेषा एल आहे, थोडा वेळ आपण तिला बाजूला विचारात घेऊया. या रेषा एल वर हा ओ ए जो आहे तो लंब नाही, म्हणजेच याचा अर्थ या ओ बिंदूपासून आपल्याला या रेषेवर एक लंब काढता येईल आणि त्याला आपण म्हणूया लंब ओबी. ठीक आहे, ही रेषा एल आपण घेतली विचारात आणि ओ ए हा लंब नसल्याने आपल्याला असा ओबी हा लंब या रेषेवर काढता आलेला आहे. म्हणजे साहजिकच ए आणि बी हे दोन्ही भिन्न बिंदू आहेत. लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी मी या रेषा एल वर एक बिंदू सी अशा पद्धतीने घेणार आहे की ए डॅश बी डॅश सी असेल. म्हणजेच हे एकरेषीय तर आहेतच, शिवाय बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान असेल, शिवाय बी ए हे अंतर बी सी या अंतरा इतकं असेल. मग आता पहा, इथे सी हा बिंदू मी बी पासून ए इतक्याच अंतरावर विरुद्ध बाजूला घेणार आणि मग आपण इथे काय करूया, हा ओ सी जो आहे तो जोडूया. या ठिकाणी हा सी बिंदू ओ सी आपण जोडला तर यामुळे इथे झालं काय, तर दोन त्रिकोण तयार झालेले आपल्याला दिसतात. त्रिकोण ओ बी सी व त्रिकोण ओ बी ए. बघा हा, आपण काय केलेलं आहे, रेषा ओ ए ही लंब नाही असं मानल्यामुळे आपल्याला ओबी हा लंब त्या रेषेवर काढता आलेला आहे. आणि इथे आपण थोडंसं एक्स्ट्रा काम काय केलं, तर हा सी बिंदू या रेषा एल वर घेतला की जेणेकरून ए डॅश बी डॅश सी असेल व बी ए बरोबर बी सी असेल. आता हा ओ सी जोडल्याने हे दोन त्रिकोण या ठिकाणी तयार झाले. आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये तुम्ही निरीक्षण करा की रेख बी ए हा तुम्हाला एकरूप म्हणता येईल रेख बी सी ला. कारण का, आत्ताच आपण त्याप्रमाणे ठरवलं सी बिंदू कसा घ्यायचा आहे, रचना केली या प्रकारे. मग हे दोन्ही रेषाखंड एकरूप झाले. कोण, आता इथे थोडंसं लिहिताना आपण असं लिहूया, बी सी एकरूप बी ए. ठीक आहे, आपण आत्ताच त्या प्रकारे रचना केली. आता पहा, कोण ओ बी सी एकरूप कोण ओ बी ए. का बरं? कारण का ओ बी हा लंब काढल्याने हे दोन्ही काय झालेले आहेत, काटकोन झालेले आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी पहा, ओ बी एकरूप ओ बी आपल्याला म्हणता येईल रेख ओ बी एकरूप रेख ओ बी. का, तर तो सामायिक आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये. म्हणजेच याचा अर्थ इथे आपल्याला त्रिकोण ओ बी सी हा एकरूप दाखवता आलेला आहे त्रिकोण ओ बी ए ला. आणि कोणती कसोटी वापरली आपण, बाजू कोन बाजू, म्हणजेच बा को बा कसोटी आपण या ठिकाणी हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी वापरू शकतो. मग आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवल्याने काय झालं साध्य, तर पहा, त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत ओ ए आणि ओ सी, या ओ ए आणि ओ सी बाजू झाल्या एकरूप. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल ओ ए बरोबर ओ सी. तर आता इथे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ओ ए ही आहे त्रिज्या. ओ ए ही काय आहे, त्रिज्या आहे वर्तुळासाठी. आणि तिला बरोबर अंतर काय मिळालं, ओ सी. म्हणजेच याचा अर्थ ओ सी ही सुद्धा काय असली पाहिजे, त्रिज्या असली पाहिजे. आणि मग ओ सी ही जर त्रिज्या आहे तर याचा अर्थ रेषा एल वर ए आणि सी असे दोन बिंदू आहेत की ज्या ठिकाणी ही रेषा वर्तुळाला छेदते. म्हणजे थोडक्यात ए आणि सी हे दोन बिंदू रेषा आणि वर्तुळ यांमध्ये सामायिक आहेत. पण हे विसंगत आहे दिलेल्या गोष्टीला, कारण रेषा एल ही काय आहे, स्पर्शिका आहे. मग जर ही स्पर्शिका आहे तर याचा अर्थ ती वर्तुळाला एका आणि एकाच बिंदूत स्पर्श करते, छेदते. म्हणजेच इथे मिळालेलं जे विधान आहे
हे आपल्या दिलेल्या गोष्टीला विसंगत झालं. म्हणजेच आपण जे मानलं की रेषा एल ह्या त्रिज्या ओएला लंब नाही, ते काय झालं? असत्य झालं. म्हणजे जे आपण मानलं त्याला कुठेतरी इथे विसंगती मिळाल्याने ते विधान असत्य आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी रेषा एल ही त्रिज्या ओएला लंब आहे. पहा स्टुडंट्स, या ठिकाणी बोलता बोलता आपण हा गुणधर्म सिद्धच केलेला आहे. पण आता सिद्धता लिहिताना आपल्याला या प्रकारे लिहून चालणार नाही. हा फक्त काय झाला? एक साचा झाला. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला इथे समजल्या, या सिद्धता लिहिताना आपल्याला खूप व्यवस्थित त्यांची मांडणी केली पाहिजे, तर आपली या गुणधर्मासंदर्भातली सिद्धता जी आहे ती व्यवस्थित होईल. तर या ठिकाणी हा जो गुणधर्म आपण इथे आत्ता चर्चिला, त्याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हटलं जातं. तर आपण पाहूया प्रमेयाचं विधान कशा पद्धतीने आपण लिहिणार आहे. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता या प्रमेयाची सिद्धता कशी लिहायची, व्यवस्थित मांडणी कशी करायची ते आपण पाहूया. सुरुवातीला तर तुम्ही आकृती काढून घ्याल. ठीक आहे. आता आकृतीमध्ये नेहमी आपण काय दाखवतो? तर दिलेल्या गोष्टी दाखवतो. मग या ठिकाणी दिलेल्या गोष्टी म्हणजे काय आहे? कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. मग एक ए बिंदूतून जाणारी स्पर्शिका दाखवली आणि मग त्यातनं सिद्ध काय करायचं आपल्याला? ही स्पर्शिका स्पर्शबिंदूतून केंद्राला जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. मग ही त्रिज्या जी स्पर्शबिंदू ए आहे त्यातून तो बिंदू आणि केंद्र यांना जोडणारी त्रिज्या या आकृतीमध्ये आपण दाखवून घेतलेली आहे. त्यानंतर आता पहा, इथे आपण जे काही बोलता बोलता या ठिकाणी सिद्ध केलेला आहे, तर हा जो सिद्धतेचा प्रकार आहे याला अप्रत्यक्ष सिद्धता असं म्हटलं जातं. जे सिद्ध करायचं आहे ते तसं नाही असं मानून काहीतरी विसंगती मिळवायची आणि आपण तो गुणधर्म जो आहे तो सिद्ध करायचा. तर मग ही झाली अप्रत्यक्ष सिद्धता. आता सिद्धता लिहिताना आकृती काढल्यानंतर दिलेल्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो पक्ष, ते पक्ष लिहून घ्यायचं आहे. तर पक्षमध्ये आपण काढलेल्या आकृतीचं वर्णन थोडक्यात त्या ठिकाणी येईल. यात येतील दिलेल्या गोष्टी. तर पहा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते. रेख ओए ही त्रिज्या आहे. तर या दिलेल्या गोष्टी आहेत, आपल्याला समजल्या. पक्ष लिहिताना आपण व्यवस्थित गणितीय भाषेत त्या लिहिल्या. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा भाग येतो, आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, म्हणजे आपलं साध्य काय आहे. मग तुम्ही साध्य लिहून घ्या. साध्य लिहिताना लक्षात घ्या काय आपल्याला सिद्ध करायचं आहे तो भाग त्यात येईल. आपल्याला इथे सिद्ध करायचंय ही रेषा एल त्रिज्या ओएला लंब आहे. हे झालं आपलं साध्य. आकृती काढली, पक्ष, साध्य लिहिलं. त्यानंतर आता पहा, जी सिद्धता आहे तर हा एक साचा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे की सिद्धता नेमकी काय आधारावर असणार आहे. लक्षात घ्या, सिद्धता कधीही आपल्याला पाठ करायची नाहीये. इथे ज्या काही गोष्टी आपण व्यवस्थित विचार केल्या त्यांची मांडणी फक्त यात आपल्याला करायची आहे. मग आता सिद्धतेमध्ये सुरुवातीला अप्रत्यक्ष सिद्धता असल्याने तुम्ही पहिलं काय मानाल की जे सिद्ध करायचे ते नाही. म्हणजेच इथे तुम्ही मानलं रेषा एल ही रेख ओएला लंब नाही. आणि लंब नाही म्हटल्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला इथे काय लक्षात आली होती की आपल्याला ओबी हा लंब काढता येईल. मग ते लिहूया. समजा बिंदू ओ मधून एल वर ओबी हा लंब टाकला तर साहजिकच बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा भिन्न असला पाहिजे. आणि मग आता ही जी आपण या ठिकाणी रचना करतोय, खरं तर हा बिंदू आपण या आकृती व्यतिरिक्त घेतलेला आहे. त्यामुळे मग पुढचा भाग काय येईल, तुम्ही या ठिकाणी आकृती जी आहे ती काढायची आहे की ओबी हा तुम्ही या रेषा एल वर लंब काढला
तर मग या ठिकाणी या प्रकारे पुढची जी गोष्ट रचना आपण केली ती या ठिकाणी तुम्ही लिहा की त्यानंतर आपण काय केलं, या रेषा एल वर सी हा बिंदू असा घेतला की BA बरोबर BC आणि A' B' C. येत आहे लक्षात? तर मग पहा, या सिद्धतेमध्ये आपण आता मांडणी करत असताना व्यवस्थित जे लिखाण आपल्याला करायचे ते करत असताना या मुद्द्यापर्यंत आपण आलो. आता यानंतर पुढे तुम्ही काय लिहायला हवंय, तर या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण आहेत त्यांच्या एकरूपते संदर्भातल्या पायऱ्या ज्या आहेत त्या आता पुढे तुम्हाला लिहायच्या आहेत. मग पुढे पहा, त्रिकोण OBC आणि त्रिकोण OBA यामध्ये मग एकरूपतेसाठी ज्या 3 पायऱ्या आहेत त्या या ठिकाणी आपण लिहिल्या. रेख BC एकरूप रेख BA या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आणि हे कशावरून आपल्याला लिहिता आलं, कारण पुढे लिहायचं आहे. रचना आपण त्या प्रकारे केलेली आहे. त्यानंतर कोन OBC एकरूप कोन OBA लक्षात घ्या इथे आकृतीवरून. आणि का एकरूप दाखवता आले, कारण का हा प्रत्येक काटकोन आहे. त्यानंतर रेख OB ही एकरूप आहे रेख OB ला, कारण का ती दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक भुजा आहे. आणि मग यामुळे या 3 गोष्टींमुळे आपल्याला हे 2 त्रिकोण एकरूप दाखवता येतात. आणि कुठल्या कसोटीनुसार, तर बाकोबा कसोटीनुसार. अशी कारण पुढे व्यवस्थित तुम्ही लिहायची आहेत. आता हे 2 त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर पुढचा भाग आपल्याला काय लक्षात आला, त्यांच्या संगत ज्या भुजा आहेत त्या आपल्याला एकरूप मिळाल्या. मग ती गोष्ट आपण लिहूया पुढे मांडणी करत असताना. मग पहा, रेख OC एकरूप रेख OA एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू असं कारण पुढे लिहा. त्यानंतर म्हणजेच याचा अर्थ इथे आपल्याला मिळालं OC बरोबर OA. तर आता बघा, महत्वाच्या टप्प्यावर आपण इथे आलो. आता यानंतरचं जे स्पष्टीकरण सगळं आपल्याला लक्षात आलं होतं ते व्यवस्थित गणितीय भाषेत या ठिकाणी लिहायचं आहे पुढे. मग बघा या ठिकाणी, परंतु रेख OA ही त्रिज्या आहे आणि त्यामुळे रेख OC सुद्धा त्रिज्या होईल आणि बिंदू C हा वर्तुळावर असेल. पण मग म्हणजेच काय झालं, रेषा L ही वर्तुळाला A आणि C या 2 बिंदूंत छेदेल. म्हणजेच आपल्याला हे विधान पक्षाशी विसंगत आहे, म्हणजेच दिलेल्या गोष्टीशी विसंगत आहे, कारण रेषा L ही स्पर्शिका आहे. म्हणजेच रेषा L वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. आणि इथे विसंगती काय मिळाली, तर रेषा L ही A आणि C ला इथे छेदताना आपल्याला दिसते. म्हणजेच याचा अर्थ आपण जे काही मानलेलं होतं की रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही, हे असत्य आहे. म्हणजेच इथे आपण सिद्ध केलं, रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे. पहा, सिद्धता लिहिणं किती सोपं आहे की नाही. पहा, एकदा का तुम्हाला या सगळ्या पायऱ्या यातल्या व्यवस्थित लक्षात आल्या, तर या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर सिद्धता व्यवस्थित लिहिणं अवघड नाही. अजिबातही ही सिद्धता पाठ करण्याची गरज आपल्याला पडत नाही. व्यवस्थित संकल्पना लक्षात घ्या. या ठिकाणी आपण रचना नेमकी काय करतोय ही स्टेप या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. शिवाय ही सिद्धता लिहिताना प्रत्यक्ष सिद्धता कशा प्रकारची असते हे व्यवस्थित जर तुम्ही लक्षात घेतलेलं असेल तर ही सिद्धता लिहायला अवघड नाही. आणि नेहमी हे लक्षात ठेवा, कोणतीही सिद्धता लिहित असताना एक अशा प्रकारचा आराखडा तुम्ही तयार करायचा आहे की जेणेकरून त्यामुळे तुम्हाला सिद्धता पाठ करण्याची गरज पडत नाही. पहा, एखाद्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल की त्या इमारतीचा
पहिला पाया रचला जातो, त्यानंतर त्यावर त्याचा सांगाडा एक पिलर्स आणि स्लॅब टाकून बनवला जातो आणि तो झाल्यानंतर समजा 4 मजली इमारत आहे, 4 मजल्यांसाठी पिलर्स आणि स्लॅब टाकून एक आराखडा बनला, तसा हा आराखडा आहे. आणि मग आपण हे जे लिहिलं ते भिंती बांधून रंगरंगोटी करून वगैरे जी इमारत पूर्ण केली जाईल तो प्रकार या ठिकाणी आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे इमारतीसाठी पाया किती महत्त्वाचा आहे आणि तिचा सांगाडा सुद्धा किती महत्त्वाचा आहे. तो जर असेल तरच तुम्ही बाकी भिंती आणि इमारतीचं काम पूर्ण करू शकता. तर ही गोष्ट इथे लक्षात घ्या. कोणतीही सिद्धता लिहित असताना या प्रकारे तुमच्याकडे त्याचा सांगाडा आराखडा तयार पाहिजे. तो आणि पाया, नक्कीच पाया म्हणजे इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला की ज्या सगळ्या व्यवस्थित संकल्पना आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. जसं की इथे स्पर्शिका काय आहे, त्रिज्या काय आहे, अप्रत्यक्ष सिद्धतेचा प्रकार कसा असतो, त्रिकोण एकरूप कसे दाखवायचे, ह्या सगळ्या पाया असणाऱ्या गोष्टी यासाठी असणार आहेत. तो पाया असल्यानंतर हा आराखडा एकदा तुम्ही तयार केला की त्यावर तुम्हाला सिद्धता व्यवस्थित तिची मांडणी जी आहे ती करता येईल आणि अजिबातही सिद्धता पाठ करावी लागणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचंय. मला आता आशा वाटते की तुम्हाला सिद्धता लिहिणं हा प्रकार अजिबातही अवघड वाटणार नाहीये. तुम्ही खूप व्यवस्थित प्रकारे सिद्धता जी आहे ती लिहिण्याचा सराव करा. सुरुवातीला कुठलंही प्रमेय समोर आल्यानंतर पहिला तर विचार तुम्हाला करायचा आहे दिलेलं काय आहे, साध्य काय करायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्या भाषेत या प्रकारे एक आराखडा बनवा. ती सिद्धता समजून घ्या आणि नंतर हा आराखडा एकदा समोर असेल तर त्याभोवती व्यवस्थित गणितीय भाषेत तुम्हाला त्या सिद्धतेची मांडणी जी आहे ती करता येईल. ठीक आहे. तर मग ही सिद्धता तुम्ही स्वतः पुन्हा एकदा वाचा, अभ्यासा, तुमच्या भाषेत एक आराखडा तयार करा आणि तो व्यवस्थित समजून घेतल्यानंतर ती सिद्धता न पाहता व्यवस्थित वहीमध्ये लिहिता येते का यासाठीचा सराव करा. ठीक आहे. मग आजच्या या भागामध्ये आपण इथे थांबूया. यानंतरच्या भागांमध्ये आपण पुढचा वर्तुळ प्रकरणातील भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग.